नमस्कार मंडळी. तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, फुटाणे डाळ, त्यानंतर तांदूळ 2 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने धुवून घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर तूप घ्या. तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, कढीपत्ता, तमालपत्र घालायचे आहेत आणि 2 मिरच्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत. मिरच्या छानशा लालसर रंगावर भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग वापरणार आहोत. आलं, लसूण आता पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा भाजला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करणार आहोत. टॅमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद घाला, गरम मसाला, कांदा लसूण चटणी, त्यानंतर बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे. आता पुन्हा एकदा छानसं परतवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण सर्व डाळींचं मिश्रण ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. मिश्रण छानसे एकजीव झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आणि आता पाणी घालून पुन्हा आणि परतवून घ्यायचं आहे. वरून 1 चमचा तूप वापरलेला आहे. त्यानंतर पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची आहे आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तयार होईल आपली कुकरवाली दाल खिचडी. चवीला एकदम अप्रतिम लागते. डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. डाळीमधील लोह आणि फॉलिक ॲसिड शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. डाळीमध्ये असणारे कार्बोदके शरीराला अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आज चविष्ट आणि रुचकर अशी कुकरवाली दाल खिचडी तयार केलेली आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.